हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गर्भसंस्कार वर्कशॉपमध्ये. आजपासून आपण एक 30 डेजचा गर्भसंस्कार वर्कशॉप घेणार आहोत. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करण्याअगोदर गर्भसंस्कार याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. गर्भसंस्कार म्हणजे आईच्या विचारातून, आईच्या वागण्यातून, आईच्या सवयीतून बाळावरती होणारे परिणाम म्हणजे गर्भसंस्कार. त्याचबरोबर उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या झाडाची मुळेच चांगली असतील तर त्या झाडाला भरपूर चांगली फळे येतात आणि ते झाड आपल्याला खूप छान प्रकारचा फायदा देतं. त्याचप्रमाणे आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळावरती जर आपण चांगल्या प्रकारचे संस्कार केले, जर बाळ पोटात असतानाच आपण खूप चांगले विचार केले, त्याच्यावरती व्यवस्थित संस्कार केले, तर आपल्याला होणारं बाळही पॉझिटिव्ह विचारांनी भरलेलं असू शकतं. त्याचबरोबर आपण प्रेग्नंट असताना आपण जे खात असतो त्याची डायरेक्ट चव बाळाला जात असते किंवा बाळाला त्याची चव कळतं. 6व्या महिन्यानंतर बाळ आईच्या गोष्टींना प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं. म्हणजेच एकूणच ही सुरुवात 4थ्या महिन्यानंतर व्हायला लागते. पण गर्भसंस्काराची सुरुवात एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात कधी सुरुवातीपासूनच केलेली बरी. म्हणजे तुम्हाला कोणताही आठवडा किंवा कोणताही महिना असेल तरीही तुम्ही गर्भसंस्काराचं हे वर्कशॉप अटेंड करू शकता. या सवयी तुमच्या स्वभावात आणू शकता. गर्भसंस्कारामुळे बाळ फक्त संस्कारित होत नाही तर बाळासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. बाळ हुशार आणि शांत स्वभावाचं आईचा ताण कमी होणं, नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढवणं, बाळाचा मेंदू तल्लख, बुद्धी शार्प होणं, बाळामध्ये पॉझिटिव्ह गुण वाढणं या सगळ्याचा समावेश होतो. आता आपण बघणार आहोत गर्भसंस्कार करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे. तर फर्स्ट आत्मक विचार म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही गर्भधारणेच्या कोणत्याही स्टेजमध्ये असाल किंवा आपण आपलं जे रोजचं जीवन जगत असतो, आपण त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे विचार करत असतो. मग त्याच्यात ओव्हर थिंकिंग असू शकते किंवा गडबड गोंधळी तुमच्या मनात चाललेला असू शकतो प्रेग्नन्सीला घेऊन किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा. किंवा आजकाल बरेच जण काम करतात, त्याच्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणंही खूप कठीण असतं. तर अशा वेळेला बाळाला पॉझिटिव्ह विचार देऊन तुम्ही बाळाशी संवाद साधू शकता. त्यामुळे बाळाच्या मनावरती सकारात्मक परिणाम होतील. पॉझिटिव्ह विचारांसाठी तुम्ही दररोज सकाळी 5 मिनिटं शांत बसायचं आहे आणि बाळाशी बोलायचं आहे. बाळाला तुम्ही सांगायचं आहे की मी शांत आहे, माझं बाळ स्वस्थ आहे, माझ्या बाळाची तब्येत खूप चांगली आहे. तर 2 म्युझिक. शांत सौम्य प्रकारच्या म्युझिकने मनावरचा ताणही म्युझिकने कमी होऊ शकतो. तर त्यासाठी आपण या वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक बघणार आहोत. त्याचसोबतच देवाची स्तोत्र, अध्याय यांचंही वाचन करणार आहोत. तर 3 पोटाशी संवाद. 4थ्या महिन्यात असाल तर तुम्ही तुमच्या पोटावरती हात ठेवून बाळाशी काही बोलू शकता. तुमचं बाळ तुम्हाला हळूहळू रिस्पॉन्स द्यायला लागेल. तुम्ही काही दिवसांनी अनुभव घ्याल की तुम्ही जे बोलताय त्याला बाळ रिस्पॉन्स करतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल बाळाशी तुम्ही हे बोलू शकता, बाळा तू खूप गोड आहेस, तू खूप छान आहेस, तू खूप हेल्दी आहेस, मी तुझी खूप आतुरतेने वाट बघतेय. ही गोष्ट तुम्ही बाळाशी रोज बोलायची आहे. नंतर 4 चांगलं वाचन, रीडिंग याची हॉबी असेल तर आतापर्यंत वाचलेली पुस्तके किंवा तुमच्या वाचनात येणारी पुस्तके, चांगल्या प्रकारची विचार करणारी पुस्तके तुम्ही तुमच्या रीडिंगमध्ये सहभागी करून त्याच्यामध्ये तुम्ही रामायण, महाभारत, गीता, शिवाजी महाराजांचं चरित्र यासारख्या गोष्टी वाचू शकता. ज्या गोष्टींचे तुम्ही वाचन कराल त्या गोष्टी तुमच्या मनातून तुमच्या बाळापर्यंत पोहोचतील. त्यानंतर 5 आहे तुमचा आहार. प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक गोष्ट बाळापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आईने आहार हा चांगलाच घेतला पाहिजे. आईने जास्तीत जास्त घरचं ताजं बनवलेलं अन्न, फळे, भाज्या, दही, दूध यांचे पदार्थ या सगळ्याचा समावेश करायचा आहे. आपल्याला या सगळ्या 5 गोष्टी नेहमी करायच्या आहेत. आणि मी जे 2 गोष्टी सांगितल्यात, पॉझिटिव्ह विचार आणि बाळाशी बोलण्याचा संवाद, या 2 गोष्टी तुम्ही नेहमी करायच्या आहेत. तुम्हाला जर बाळाशी बोलायची पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हवे असतील तर मला कॉमेंट करायची अफर्मेशन म्हणून. आई होणं ही खरंच खूप मोठी जबाबदारी आणि आशीर्वादी आहे. या 30 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये या जर्नीत कंटिन्यू करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा डे 1 आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, आपल्या नवीन आई पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.